नमस्कार मित्रांनो, पावसासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। बंगालच्या उपसागरातील निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच 8 जुलैला राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर 8 जुलैला नेमक्या कोणकोणत्या भागात पाऊस कमी किंवा जास्त राहणार याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूयात। तर मित्रांनो, भारतीय हवामान तज्ज्ञांनी कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोराचा पाऊस पडेल। तर विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागात पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। यासह काही भागात दिवसा पाऊस कमी राहील, पण संध्याकाळ व रात्रीला पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याने विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अहमदनगर, नांदेड, परभणी तसेच हिंगोली, जळगाव, धाराशिव, अकोला, लातूर, बुलढाणा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक तसेच बीड, वाशिम, चंद्रपूर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 8 जुलैला पाऊस पडेल। तर या व्यतिरिक्त इतर भागांमध्ये पावसाचे वातावरण तर होईल, पण जोराचा पाऊस पडणार नाही। पडलास तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। यामध्ये नागपूर, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, पालघर तसेच भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, सातारा आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होईल, मात्र पाऊस कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच पावसाबाबतचा रोजचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।